हाय फ्रेंड्स, तर चला आता एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर सुरेखा इकडं मस्त मेकअप वगैरे करून निघालेली. कुठे निघाली काय माहिती, आज फिरायला चाललेली. आणि कोणासाठी शॉपिंग करायला चालली काय माहिती. सगळ्यांसाठी या साडीवर मॅचिंगचा ब्लाऊज आणायचा आहे. नंदनबाईची साडी ही, सासूबाईंचा एक ब्लाऊज आणायचा आहे पीस, आणि मला स्वतःला एक ब्लाऊज पीस आणायचा आहे. बरोबर आहे. मग तिघांचं 3 शॉपिंग आहे म्हणायचं आज. आणि अजून दुसरं पण काही खवईगिरी पण करायची, पण मिस्टरांनी खाऊ घातली तर. हा, तुझं काय आवडता आयटम असणार आहे? पाणीपुरी असणार आहे. तेवढा एकच आवडीचा आयटम राहतो, त्याच्यात मी तुमचं लई दुखत नाही. नक्कीच पाणीपुरी, नक्कीच तुला ना आज पाणीपुरी ना 2 प्लेट 4 प्लेट काय खायचं तेवढं खाऊन घ्या. पाणीपुरीचे दुकान जवळ आलं का? आवाजच येत नाही. आवाजच येत नाही, कानाचे तेव्हा पडदे बंद होऊन जाते. नाही, त्यावेळेस कसं असतं, गाड्यांचं ट्रॅफिक जास्त असते त्याच्यामुळे ना आवाज येत नाही. काय म्हणत होती मगाशीच म्हणायचं, मग थांबलं असतं. हो, तर चला आता निघतोय आम्ही. जाऊन येतो आता. बाईसाठी आणि खरेदी करायची आणि ताईसाठी पण करायची, आणि त्यामध्ये सुरेखाने पण तिचं घेतलेलं आहे का नाही ऍड करून. मग तिघींचे पण आज शॉपिंग आहे. छोटीशी शॉपिंग करून येणार मिस्टर माझ्यासाठी, सासूबाईंसाठी, ननंदबाईसाठी. आणि आज दुपारी माझ्या सासूबाईंचा पण फोन आला होता. मला पण फोन आला होता. तुम्हालाच ना? मग मला नाही, तुम्हाला आला होता. काय म्हणले मग? हा, आणि म्हणले सुरेखाने ते ऑइल दिलं होतं, त्याचा खूप मला फायदा झाला म्हटलं. अजून आहे का संपलं? मग ते आता संपत आलेलं आहे. दुसरं पण म्हटले आता संपण्याच्या अगोदर मला ते ऑइल पाहिजे म्हणले, कलंजी ऑइल. तर माझ्या सासूबाईंना आहे ना गुडघ्यांचा खूप जास्त त्रास होतो ना, त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी एक ऑइल, कलंजी ऑइल मागवलं होतं. त्याचा त्यांना खूप फायदा झाला. थोडंसं त्यांना फरक पण पडला आहे गुडघे दुखीवरती, सांधे दुखीवरती. कलंजी ऑइल यूज करायचे फायदे पण खूप जास्त आहे. तर कलंजी ऑइल डायबिटीजवर, ब्लड प्रेशरवरती, आणि केस गळती झाली तर, आणि अजून केस सफेद होणे यावरती चालतं. आणि अचानकच कधी कधी असं होतं की वयाच्या आधीच आपले केस सफेद होतात, त्यासाठी पण हे कलंजी ऑइल चालतं. आणि त्यामध्ये खूप जास्त बेनिफिट आहे आणि साईड इफेक्ट पण नाहीये, नॅचरली आहे हे कलंजी ऑइल. तर हे आहे नेचर शुअरचं कलंजी ऑइल, आणि यामध्ये खूप जास्त मिनरल्स आणि विटॅमिन्स आहे. तर यापासून आपल्याला विटॅमिन ए आणि विटॅमिन B, C मिळतं. तर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, आणि या ऑइलमुळे आपलं वजन कमी करण्यासुद्धा मदत होते. आणि आपण हे सेवनसुद्धा करू शकतो आणि हातापायांना लावू पण शकतो. आणि यामुळे आपले बरेचसे आजारसुद्धा बरे होतात, जसे की ब्लड प्रेशर, डायबिटीज, अस्थमा यासारखे आजारसुद्धा बरे होतात. आणि आपले केस अचानक जर सफेद होत असतील तर त्यावरती सुद्धा हे फायदेशीर ऑइल आहे, आणि आपण हे यूज करू शकतो. केसांनासुद्धा लावू शकतो किंवा हातापायांनासुद्धा लावू शकतो, सेवनसुद्धा करू शकतो. आणि जर घ्यायचं असेल तर आपण हे मधात किंवा कोमट पाण्यात 1-1 चमचा घेऊ शकतो. हे कलंजी ऑइल आपण हातपायांना तर लावू शकतो, त्यासोबतच आपण ते पिऊ पण शकतो. आणि प्यायचं कसं, तर आपण कोमट पाणी केलं तर 1 ग्लास, त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं, कलंजी ऑइल टाकायचं, आणि ते सेवन करायचं. किंवा मग आपल्याला कोमट पाण्यात नसेल जमत तर आपण मधामध्ये सुद्धा हे कलंजी ऑइल सेवन करू शकतो. तर याचे फायदे पण खूप जास्त आहे. हातापायांना लावलं तर आपल्या हातपायांचे आजार सुद्धा बरे होतात. आणि सांधेदुखी, गुडघेदुखी यावरती पण खूप फरक आहे. माझ्या सासूबाईंना पण फरक पडला आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला पण सांगावं की ज्यांचा गरज असेल ते घेऊन बघतील. आणि ज्यांना गरज आहे ना, ज्यांचे हातपाय वगैरे दुखतात किंवा केस गळती, केस सफेद झाले, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही. माझ्या सासूबाईंनी यूज करून बघितलंय, आणि हे नैसर्गिक आहे, याचा रिझल्ट पण खूप छान आहे. तर तुम्हाला वापरायचं असेल तर नक्की वापरून बघा. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि कलंजी ऑइल मध्ये ना खूप जास्त बेनिफिट्स तर आहेत, आणि त्यापासून आपल्याला विटॅमिन सुद्धा भेटतं. विटॅमिन C आणि विटॅमिन K सुद्धा आपल्याला भेटतं. तर वापरायचं असेल तर नक्की वापरून बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आता आलो आहे फायनली 3ऱ्या दुकानात आलो आहे. 2 दुकानं फिरून आलो, कारण ह्या साडीवरती मॅचिंगचा ब्लाऊज पीसच भेटत नव्हता. आणि मग नंतर म्हटलं की चला आता वेल्वेटचाच घेऊ, कारण वेल्वेटचा पण सूट होतो यावरती. पण त्यात पण जास्त सेम असा मॅचिंगचा भेटला नाही, थोडासा वेगळाच भेटला. पण म्हटलं घेऊन टाका आता, परत कुठं फिरत बसा म्हटलं आता. आणि मी माझ्यासाठी गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे वेल्वेटचाच, आणि सासूबाईंसाठी हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस घेतला आहे. वेल्वेटचं वगैरे त्यामुळे. तर आता आम्ही आलेलो आहे पाणीपुरी खायला. फायनली खूप दिवसातून मिस्टरांना म्हटलं होतं की मला पाणीपुरी खायला न्या, तर आज त्यांनी आणलं आहे. आणि आता इथे पाणीपुरी वगैरे घेतो आम्ही.
आणि संगमनेरमध्ये मला फक्त ह्याच दुकानातली पाणीपुरी आवडती, कारण इथली टेस्ट पण छान आहे. त्यामुळे मला इथलीच पाणीपुरी आवडते. म्हणून मिस्टरांना मग म्हटलं की इथंच आपण पाणीपुरी खाऊ आणि नंतर मग घरी जाऊ. तर चला व्हिडिओ आपण इथेच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.